कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथं आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11वं राष्ट्रीय महाअधिवेशन हे आयोजित करण्यात आलंय। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आजच्या राष्ट्रीय ओबीसी महाअधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या आरपारच्या लढाईच्या इशाऱ्यानंतर या अधिवेशनामध्ये ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। अधिवेशनामध्ये ओबीसी समाजाच्या 28 प्रमुख मागण्यांवरील ठरावांवरती चर्चा होणार असून त्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। कर्नाटकची राजधानी बंगलोर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आज 11वं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनासाठी बंगलोर शहरामध्ये वेगवेगळे होर्डिंग लावण्यात आलेले आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की या होर्डिंगची जी विशेषता आपल्याला पाहायला मिळत आहे की दोन मुख्यमंत्र्यांचे फोटो एकाच होर्डिंगवर पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, म्हणजे काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्यमंत्री या ओबीसी महासंघाच्या माध्यमातून का होईना पण एकाच व्यासपीठावर येताना दिसत आहे। आणि आपण बघू शकतो की होर्डिंगमध्ये देखील ते एकत्र दिसत आहे। कुठेतरी राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा सर्वपक्षीय नेत्यांचा व्यासपीठ आहे हे वारंवार राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून सांगितलं जात आहे। वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांचे देखील आपल्याला इथे फोटो पाहायला मिळतात। चंद्रशेखर बावनकुळे असेल महसूल मंत्री, त्यासोबत अतुल सावे यांचा देखील आपल्याला इथे फोटो पाहायला मिळतो। कुमारस्वामी यांचा देखील इथे फोटो पाहायला मिळतो। महत्त्वाची गोष्ट की दोन वेगवेगळ्या पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघाने एका व्यासपीठावर आणल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमेंसह तुषार कोहळे, एबीपी माझा, बंगलोर।